अरुणाताई लिहितात राधेच्या कविता, रुक्मिणीच्या, जनाबाई, सीतेच्या कविता, त्यांच्यातील बाईच्या कविता. ऐकूया आता रुक्मिणीची कविता. बाई, बाई काय पाहिलंस कसं साहिलंस नाही विचारत. वंचनेचा चेहरा दिसतो कधी अगदी करुण आणि भोळा. पण हे उमगण्याचं 6वं इंद्रिय असतंच ना प्रत्येक शहाण्या बाईला. म्हणून विचारायचं ते नंतरच्या उलथापालथीबद्दल, तुझ्या फरफटीबद्दल. सोन्याच्या दिवसांनी उचललेला मेणा तुझा, सोन्याच्या दिवसांनी उचललेला मेणा तुझा. तू कशी आलीस चालत द्वारकेहून इतक्या लांब पंढरपुरात? कशी राहिलीस परक्या मुलखात, भयाण अनोळखी दिंडोरवनात? जगण्याची ठेच अशी खाल्लीस की पावलाला रक्ताची धार लागली. जगण्याची ठेच अशी खाल्लीस की पावलाला रक्ताची धार लागली. अन तुझी ती हिंमत त्याने रुसवा म्हणून निकालात काढली. पुन्हा तुझ्या शेजारीच वस्ती केली त्यानं नव्यानं, तरी परतली नाहीस मुकाट त्याच्याकडे. एकटी चूल मांडून ताठ मानेनं जगत राहिलीस, एकटी चूल मांडून ताठ मानेनं जगत राहिलीस. कांठळ्या बसवणारा टाळ मृदुंगाचा गजर शेजारी, कांठळ्या बसवणारा टाळ मृदुंगाचा गजर शेजारी. तो ऐकत उभा जन्म उपेक्षेने काढणं काय सोपं असेल? पाय दगडाचे केलेस अन ओठही दगडाचे. बाई, बाई तुझ्या कोनाड्यात आकांताचा पोत भडकलाच नसेल. बाई तुझ्या कोनाड्यात आकांताचा पोत भडकलाच नसेल. झाकलं नाहीस तरी उघडलंही नाहीस चव्हाट्यावर. संसाराचं श्रीफळ तुझ्या ओटीतून अलगद काढून घेतलं त्यानं. पण तू दळत राहिलीस तुझ्या दुःखाचा बुक्का शांतपणे. पंढरी काळी निळी झाली त्याच्या उधळ्यानं. पण तू दळत राहिलीस तुझ्या दुःखाचा बुक्का शांतपणे. पंढरी काळी निळी झाली त्याच्या उधळ्यानं. पुढची कविता आहे राधेची. बाई, बाई किती धीराची आहेस. माहीत आहेत ते दिवस जेव्हा तुझ्या ओठावर एक गाणं होतं. गाणं किणकिण हिरव्या नादाचं, लाल हिरव्या रंगाचं. सहज सोडलंस ते मागे जेव्हा ऐकलीस कळ लावणारी कलंदर बासरी. आणि सरळ उतरलीस पुराच्या पाण्यात. गरगरलीस, भोवणलीस, वाहतही गेलीस दूरपर्यंत. नाका तोंडात पाणी जाऊन घाबरी झालीस, तरी तरुण गेलीस बाई शर्थ तुझी, बाई शर्थ तुझी. आता संथ झाले आहे पाणी, पूर उतरतो आहे, धार निवळते आहे, ऐल पैल दिसतो आहे. तू बहुधा सुखरूप परतशील, आपलं जुनं गाणं शोधशील. ते मात्र आता पहिल्यासारखं उरलं नसेल. ते मात्र आता पहिल्यासारखं उरलं नसेल. कुणाकुणाच्या ओठी जुळून पुष्कळ बदलून गेला असेल. एवढं तू समजून घेशील ना, एवढं तू समजून घेशील ना. घेशीलच, कारण तू पुष्कळ धीराची आहेस. घेशीलच, कारण तू पुष्कळ धीराची आहेस. वाचकांना अंतर्मुख व्हावंच लागतं या कविता वाचून. स्त्री मग ती कुठलीही असो, तिच्यामध्ये तिच्यातील बाईपणाला चिकटून येणारा संघर्ष हा असतोच. पण तिची समजही मोठी असते. कवितेच्या शोधात हे अरुणाताईंचं अजून एक सुंदर पुस्तक. कवितेचं आत्मतत्व समजून घ्यायला, अर्थाची उकल व्हायला, तिचा आस्वाद घ्यायला, रसिकांच्या संवेदना समृद्ध करणारं. यामध्ये कवितांच्या विविध रूपांबरोबरच अभंग आहेत, लोकगीतं आहेत आणि विविध पातळ्यांवरून संदर्भातून ह्या कविता न्याहाळणं आहे, कवितेच्या गाभ्यात उतरणं आहे. आता ऐकूया कविता कृष्णाची, अनयची आणि विठूची. तुला नाही सूर्य झाकता आला, तुला नाही सूर्य झाकता आला आणि घुंगट ओढून अंधार झाला असा देखावाही नाही करता आला. राधे, राधे तुझ्या चेहऱ्यावर त्या दिवशी प्रत्येकाने पाहिली मुकी कासावी संध्याकाळ. आणि नंतर दूर डोंगरात धडाडून पेटला वणव्याचा केशरी चाल. अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा, घात केला त्यानं. अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा, घात केला त्यानं. बिनमोलाचं केलं अवघं आयुष्य एक निरोप घेण्यानं. हात हल्लेला तू पाहिलास,
रथ चाललेला तू पाहिलास, पण खिळून राहिलीस ठाईच, नाही धावलीस मागे आवेशानं. कळलं ना तुला, कळलं ना तुला, शेवटी मनापासून मन दूर जातं तेव्हा कुणाला कशाचाच अडसर उरत नसतो. ना अंगाचा वास, ना शब्दांचा फास, श्वास अडतो की घुसमटतो याचा विचारही नसतो जाणाऱ्याच्या मनात. काल होते हातात हात, आज नाहीत. काल होते हातात हात, आज नाहीत. संबंधांचा अर्थ सामावतो एवढ्याच साध्या वस्तुस्थितीत. हवं ते हवं तेव्हा घेतो तो, मिळवतो, खेळवतो, मालावतो. त्याच्यातून त्याच्यासाठी उगवतात स्वीकार, नकार. जग त्याच्या भोवती तो सहज वळवतो. त्याच्या ओळखीआड असते एक अदय अनोळख. त्याच्या ओळखीआड असते एक अदय अनोळख. तो यमुनेच्या जळात कधी कान्हा होऊन हसतो. तो यमुनेच्या जळात कधी कान्हा होऊन हसतो, तर कधी कालिया होऊन डसतो. राधे पुरुष असाही असतो. राधे पुरुष असाही असतो. आता ऐकूया अनयची कविता. नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात. नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात. मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती. हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून. तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी. ओळखून होता तो आतून, आतून खोल मनातून. तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे, आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंकळणारे धुंद मधीर निळे तळे. त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचा आळता लावलेली तुझी पावले. त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचा आळता लावलेली तुझी पावले. घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता. काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने. तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता. पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना. पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना, रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना. मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी अखंड घेताना. पिसावताना, रसावताना, अस्तित्वाचा कण कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना. कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची. दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची. कळली कशी असते प्रेमा स्त्री भरतीची आणि सरतीची. तू हरलीस हे त्याला कळलं. तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस. स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं. त्याने पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला. त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला. त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला. पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत, पाठ फिरवून नाही उणी करत. घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो. आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो. राधे पुरुष असाही असतो. राधे पुरुष असाही असतो. या दोन्ही कविता वाचून ऐकून आपण निःशब्द होतो. स्त्री पुरुषाच्या नात्यामधला एक नाजूक हळवा भावबंध, थोर समजुतीची किनार, हे सारं या कवितांमधून आपल्यात उतरत राहतं. आणि नात्याची वेगळी बाजू, त्यांच्या भावविश्वामध्ये झालेली पडझड, त्याचा अटळ स्वीकार, वेगळ्या वाटेवरून जाताना वाट्याला आलेले सुखदुःखांचे तरंग, तरीही एकमेकांना बांधून ठेवणारा सच्चा प्रेमाचा, जगण्याला धीराने संयमाने सामोरे जाण्याचा एक चिवट धागा, आणि अरुणाताईंनी त्याला दिलेला मखमली स्पर्श आपल्या मनावर पसरून राहतो. अशाच कविता आहेत विठूच्या, रुक्मिणीच्या आणि जनीच्या. कधी निळाई भरून राहिलेल्या क्षणांच्या, तर कधी वंचनेचा, प्रतारणेचा भोगोटा ल्यालेल्या क्षणांच्या. आणि कधी ओंजळीत आलेलं सुख हे सत्य की भास ह्या द्वंद्वाच्या आणि ओंजळीतून निसटलेल्या सुखाच्याही. म्हणून जनी म्हणते, जनी म्हणते विठ्ठला,
रोज येशी शेजेवर, आला दुःखाच्या पोटात, गर्भ आता शांताकार. जनी म्हणते विठ्ठला रोज येशी शेजेवर, आला दुःखाच्या पोटात, गर्भ आता शांताकार. जनी म्हणते पुरुषा माझी वेसवेची कूस, तुझ्या पापाने फळते नीट समजून आईस. तर रुक्मिणीच्या मनाचं दुखरेपण सांगताना अरुणाताई म्हणतात, रंग महाली विठूच्या वाट पाहाते रुक्मिण. रंग महाली विठूच्या वाट पाहाते रुक्मिण, चोळी ऐण्याची गुलाबी निळी नेसली पैठण. तिचे साजिवंत रूप, तिचे साजिवंत रूप नव्या चंद्रकोरी परी, प्रीत मनात जशी की घमघमली कस्तुरी. अर्धी उलटली रात, अर्धी उलटली रात, कंथ येईना अजून, वाट पाहता पाहता गेली पापणी भिजून. अन शेवटी ती म्हणते, कुठे गेला वनमाळी कुणी पाहिला का बाई. कुठे गेला वनमाळी कुणी पाहिला का बाई. दीठ शिणली सईची तिला ठाऊकेच नाही. दूर हलते तुळस तिथे जनीच्या दाराशी. दूर हलते तुळस तिथे जनीच्या दाराशी, दिसे विठ्ठलाचा शेला गुंतलेला मंजिरीशी. दिसे विठ्ठलाचा शेला गुंतलेला मंजिरीशी. पण तिचा सखा हा काही तिच्या एकटीचा नाही आहे. तो लोकनाथ आहे, भावभोळा दयावंत आहे. ध्यासाचा पोहरा कितीदा सोडला जन्माच्या तळाशी. ध्यासाचा पोहरा कितीदा सोडला जन्माच्या तळाशी, कितीदा भरून आणले आदिमाचे आवेग. पेशींच्या उंजळीने सारे भरभरून प्याले, तुझ्या अनाद्यंत पौरुषाशी उत्कट सलगीने आले. पण उपसता नाही आला अंतर पोकळीतला निळा अंधार. नाही उमटवता आली परम रहस्याची आनंद खूण. ना जनीचे मन ना तुळशीचे पान, ना भेटले प्राणांना बुडवणारे चंद्रभागेचे तुडुंब कातरपण. ध्यासाचा पोहरा कितीदा सोडला जन्माच्या तळाशी. ध्यासाचा पोहरा कितीदा सोडला जन्माच्या तळाशी, पण नाहीच रे हाती लागले तुझे कानडाऊ विठ्ठलपण. पण नाहीच रे हाती लागले तुझे कानडाऊ विठ्ठलपण. आणि विठूच्या अशाही काही कविता. तशा तर सगळ्याच वाटा शेवटी तुझ्यापाशी येतात. तशा तर सगळ्याच वाटा शेवटी तुझ्यापाशी येतात. पण वाटेवरच्या प्रत्येकाला तुझ्यापर्यंत कुठे पोचता येतं. किंवा हताश झाल्यावरही प्रश्न कुणाला विचारायचा, उत्तरं कुठं शोधायची, तर ती या विश्वाच्या नियंत्यालाच, विठूलाच. तुझ्या निळ्या पारदर्शक अंधारात दिंड्या नाचत राहिल्या. ती रात्र 28 युगांत इतकी दीर्घ होती. टाळ मृदुंगासारखी वाजणारी हृदये काळाच्या वाऱ्यावरून अजून ऐकू येतात मला. अजून जाणवतो स्निग्ध दगडी श्रद्धांचा उष्ण वास नाकाला. तुझ्यापाशी येऊन संपत होत्या वाटा. अभावाचे वाळवंट हिऱ्या मोत्यांसारखे चमकत होते. नामाच्या नावेत बसून पार करता येत होते अवरोधांचे अलंघ्य वाटणारे प्रवाह. प्राणांच्या काठीवर फाटक्या आयुष्याचे झेंडे नाचत होते. तू आहेस या विश्वासावर. जन्माचे पांगळे पण विसरत होती माणसे. कोरड्या प्राक्तनातून उमेदीचे नांगर फिरवत होती. तू पाहतो आहेस या आशेने. शतकांचे अन्याय वाहून आणत माथ्यावर तुझ्या पुढे विना तक्रार प्राण सोडत होती. शतकांचे अन्याय वाहून आणत माथ्यावर तुझ्या पुढे विना तक्रार प्राण सोडत होती. ती रात्र संपली विठू आता, ती रात्र संपली. माझ्या निळ्या सावळ्या अंधाराच्या देवा, या नव्या दिवसाच्या कल्लोळात तुला कुठला ठाय. 28 युगे उभा राहिलास जिच्यावर निशंक, ती वीट गेली भुगा होऊन आता कुठे टेकशील पाय. 28 युगे उभा राहिलास जिच्यावर निशंक, ती वीट गेली भुगा होऊन आता कुठे टेकशील पाय. आता कुठे टेकशील पाय. अरुणाताईंच्या सगळ्याच कवितांमध्ये हा अनुभव येतो की आपण थबकतो शब्दांपाशी, वेगळ्या दिशेने घेऊन जाणाऱ्या विचारांपाशी.
आणि आपल्या पदरात पडणाऱ्या एका वेगळ्या आशयापाशी. त्यांच्या साऱ्याच लेखनाला एक काव्यात्मतेचा स्पर्श आहे. गद्यलेखन संशोधनपर आहे, पण त्याला कवितेचा स्पर्श आहे. आणि त्यांच्या कवितांना वैचारिकतेचा, मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा स्पर्श आहे. त्यांच्या निर्मितीच्या वाटा ह्या बहुआयामी आहेत. विषयाच्या मुळाशी जाऊन प्रतिभेचा आविष्कार घडवणारे आहेत. साहित्याच्या विविध प्रांतातून सफर घडवणारे आहेत. पण शेवटी त्या कवितेच्या उत्कट आणि तरल वाटेवरच जाऊन मिळणारे आहेत. 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली त्यांची बिनविरोध निवड ही साहित्यप्रेमींना सुखावून गेली. कारण त्यांचं कसदार लेखन अन ओघवती संवादी भाषाशैली, भाषेविषयी अपार ममत्व आणि जबाबदारीचं भान असलेली त्यांची लेखणी याचा तो यथोचित बहुमान होता. अवघड अमूर्त आशयाला त्या साध्या सोप्या शब्दांनी सजवत सर्जनाच्या पातळीवर अलगद नेऊन ठेवतात. त्यांचं प्रातिभ हे वाचकांना श्रीमंत करणार आहे. कारण लोकपरंपरा, संस्कृती आणि वर्तमान काळ यांचा समंजस समन्वय त्यांच्या लिखाणामध्ये आढळतो. त्यांची व्यासंगी दृष्टी वैचारिक लेखनातूनही मानवतेचा स्थायीभाव जपताना दिसते. प्राचीन आणि वर्तमान काळातील स्त्रियांच्या विविध रूपांचं मनोज्ञ दर्शन घडवणारी त्यांची कविता असो वा लेख कादंबऱ्या असोत, यामध्ये स्त्रियांचे सध्याचे जीवनानुभव आणि आदिम अस्तित्वाच्या भावखुणांचा त्या सुरेख मेळ घालताना दिसतात. स्त्रीचं भावविश्व, तिला निसर्गाने दिलेली मातृत्वाची देणगी अन जबाबदारी, तिचे विविध पातळ्यांवरचे नातेसंबंध, समाजभान, तिच्या व्यक्तिगत पातळीवरचा संघर्ष, तिच्या आनंदाच्या जागा, तिचे उसासे, तिचा आत्मशोध, हे सारं टिपताना कुठेही त्यांच्या लिखाणातील स्त्री ही विद्रोही, बंडखोर होत नाही, तर तिची चिवट जीवनेच्छा आणि अपार समजूत स्त्रीला एक वेगळेपण बहाल करते. 2019मध्ये यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून आपली भूमिका मांडताना त्यांच्या नम्र, संयत आणि प्रसंगी कणखर बंडखोर व्यक्तिमत्वाचं आपल्याला दर्शन घडलं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 92वे साहित्य संमेलन हे परिवर्तनाची नांदी असलेलं ठरलं. ह्या वर्षीपासून निवडणुकीची प्रक्रिया न होता निवडीच्या माध्यमातून अध्यक्षांची निवड झाली आणि अरुणाताईंची निवड होणं ही घटना महत्त्वपूर्ण ठरली. ह्या परिवर्तनाच्या वाटेवरच्या त्या पहिल्या अध्यक्ष आहेत. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी रसिकांशी, वाचकांशी साधलेला संवाद हा खूप मोलाचा आहे. वाङ्मय परंपरेमधल्या थोर वाडवडिलांचं ऋण फेडण्याची जबाबदारी मानून त्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा उल्लेख अतिशय नम्रपणे वाङ्मय क्षेत्रातले ऋणमोचन तीर्थ असा करतात. ज्ञानोपसकांची परंपरा, कलांचे आंतरसंबंध या मुद्द्यांवर प्रकाश टाकत सध्याच्या शतकातील विसंगती, मराठी भाषा आणि तिची प्रतिष्ठा आणि त्यासोबत वाचकांची जबाबदारी यावरही त्या भाष्य करतात. आपण साऱ्याच जणी पुस्तकभिशीच्या माध्यमातून नेहमी विविध पुस्तकांचा परिचय करून घेत असतो. म्हणून त्यांच्या भाषणातील वाचकांच्या जबाबदारीचा मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. अरुणाताई म्हणतात की केवळ आवड किंवा केवळ मनोरंजन ह्याच्या पुढच्या पातळीवर आपलं वाचन नेण्याची गरज आहे. आपण वाचलं पाहिजे, पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वाचलं पाहिजे आणि मग मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन ह्यातून आपली अभिरुची प्रगल्भ होत गेली पाहिजे. कारण आपली भाषिक जाण आणि वाङ्मय क्षेत्राचं व्यापक भान यामुळे आपली संवेदनशीलता समृद्ध होतेच, तसंच ते साहित्य निर्मितीचा दर्जा उंचावण्यासाठीचं अप्रत्यक्ष कारणही बनते. वाचक म्हणून आपण वाङ्मय क्षेत्रातल्या कोणत्या गोष्टी उचलून धरतो यालाच अधिक महत्त्व आहे. हे जाणून आपल्या वाङ्मयीन जाणीवा ह्या व्यापक, उदार आणि निखळपणे गुणग्राहक ठेवण्याची फार आवश्यकता आहे. वर्तमान साहित्य संस्कृतीचं दर्शन हे सावधपणे आणि विवेकाने घेण्याची जबाबदारी ही वाचकांचीच आहे, असंही त्या नमूद करतात. समकालीन भारतीय भाषांमधले साहित्यकार काय लिहित आहेत किंवा गाओ झिंग झियांग
किंवा ओरहान पामुक यांसारखे कितीतरी कसदार लेखन करणारे लोक जागतिक पातळीवर कोणत्या अनुभवांना भिडत आहेत याची दखल आपला जाणीवेचा पैस विस्तारणारी असते. ह्याचंही भान त्या वाचकांना देतात. तसंच आपली भाषा ही आपणच जपायची असते ह्या जबाबदारीची जाणीवही त्या करून देतात. साहित्य संमेलनाच्या इतिहासातील त्या 5व्या महिला संमेलनाध्यक्ष ठरल्या. याआधी कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष ह्या लेखिकांनी हे पद भूषवलं आहे. शांता शेळके, दुर्गाबाई भागवत आणि सुनीता देशपांडे ह्या ओजस्वी स्त्रियांशी अरुणाताईंचे अगदी घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते आणि अध्यक्षपदी निवड झाल्याने दुर्गाबाईंचा, शांताबाईंचा वारसा आपण पुढे चालवत आहोत याचा प्रांजळ आनंद त्यांना वाटतो. इथेही कविता हाच समान धागा होता त्यांच्या ह्या तिघींशी असलेल्या मैत्रीच्या नात्यामध्ये. खरं तर दुर्गाजी म्हणाव्या अशा नात्याने ज्येष्ठ असलेल्या दुर्गा भागवत त्या काळातील संशोधनपर लिखाण करणाऱ्या विदुषी आणि त्यामुळेच लोकपरंपरा, लोकसाहित्य ह्या विषयावर राजन ढेरेंबरोबर चर्चा करण्यासाठी त्यांचं अरुणाताईंच्या घरी नेहमीच येणं जाणं होतं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर मराठी साहित्य परिषदेमध्ये पहिला सत्कार असतो. तेव्हा सत्कार प्रसंगी दुर्गाबाईंनी रूढ अर्थाने साहित्याबद्दल काहीही न बोलता महान आशयाचा एक वेगळाच विचार सर्वांसमोर ठेवला. त्या म्हटल्या की माणसांनी नदी किती खराब केली आहे. ज्या नदीच्या पाण्यात फुलांना आपली प्रतिबिंब पाहता येत नाहीत ते पाणी नाही तर विष आहे. या प्रकारचं अस्वस्थ त्या सगळ्यांच्या मनावर पेरून गेल्या. लेखकाची पर्यावरणीय जाणीव एवढ्यापुरतंच ते मर्यादित नव्हतं, तर नदी आणि माणूस यांचा भावबंध त्यांच्या मनामध्ये जागा होता. असाच विचार मांडणारी अरुणाताईंची एक कविता आता आपण ऐकूया. अजून फार उशीर नाही झालेला, अजून फार उशीर नाही झालेला. कबूल की हवा काळवंडली आहे आणि नदीमधून वाहते आहे ते विष आहे हिरवेगार. माती निस्सत्व झाली आहे आणि पिके होत आहेत रोगांच्या स्वाधीन. असहाय्य निराधार. आतून पोखरलेली झाडे आहेत, रसदार फळांची अपेक्षा कशाला. काळे आहे आकाश, वारेही काळे, एक एक तारा सुद्धा विझून पाषाण झालेला. कबूल की माणसाचा सृष्टीशी संवाद कधीच तुटून गेलेला. परस्परांमधल्या नात्याचा प्राण केव्हाच उडून गेलेला. कबूल सारे पण दिसतो अजून मला माती खालच्या मातीत असावे एखादे निरामय बीज, तसा उष्ण सशक्त शब्द कवितेमध्ये थांबलेला. म्हणून म्हणते खरोखरच अजून उशीर नाही झालेला. म्हणून म्हणते खरोखरच अजून उशीर नाही झालेला. तसेच अरुणाताईंचा सुंदर जग हे हा बालकविता संग्रह असून यामध्ये निसर्ग आणि पर्यावरण विषयक कविता आहेत. त्या म्हणतात की अगदी बालवयापासून व्यावहारिक जगामध्ये यशस्वी होण्याचं तंत्र मुलांना शिकवलं जातं, पण त्या पलीकडच्या निर्मळ सृष्टीबरोबर जगण्याचं ज्ञान आपण त्यांना देत नाही. शुद्ध समाधान मिळवण्याच्या वाटा आपण त्यांना दाखवत नाही. म्हणून ह्या काव्यसंग्रहामध्ये आहेत शुद्ध निसर्ग कविता. वर्तमानपत्रांमध्ये, आकाशवाणीवर, दूरदर्शनवर ह्या कवितांना भरभरून प्रतिसाद मिळाला. उजेड वारा, पाणी माती, लवलवती गवताची पाती, शेते पिकती, नद्या वाहती, गुरे वासरे मजेत चरती, झाडे वेली फुले पाखरे, मित्र खरे हे आपुले सारे, उडते कोणी गाते गाणी, वनात फिरती असंख्य प्राणी, जमीन आपुली, आभाळ आपुले, चंद्र सूर्य अन तारे आपुले, काही देऊ काही घेऊ, एकमेकरे मिळून राहू, सुंदर जग हे सृष्टी सुंदर, अशीच देवा असो निरंतर. प्रतिभा संपन्न ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका शांताबाई शेळके यांच्या सहवासामध्येही अरुणाताईंना खूप काही शिकता आलं. शांताबाईंची स्वतःची प्रदीर्घ वाङ्मयीन कारकीर्द, समकालीन साहित्य क्षेत्राचा त्यांचा अभ्यास
आणि 700 वर्षापासूनचा मराठी वाङ्मयाचा इतिहास हा त्यांच्या मनामध्ये अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर ताजा होता. शांताबाईंजवळ असलेला हा अनुभव, अद्भुत खजिना अरुणाताईंना अनुभवता आला. शांताबाईंनी अरुणाताईंचं छोट्या छोट्या लेखकांकडे लक्ष वळवलं की जे उत्तम मार्मिक लिहितात. त्यांनी अरुणाताईंना वाङ्मय विश्वाकडे मोकळेपणानं पाहायला शिकवलं. शांताबाईंबद्दल एक हृदय आठवण त्यांच्या मनात आहे. शांताबाईंच्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वामध्ये एक कमालीचा नैसर्गिक साधेपणा होता. आळंदीला झालेल्या साहित्य संमेलनाच्या शांताबाई अध्यक्ष होत्या आणि मुक्ताईच्या वारस म्हणून तिथल्या कवी संमेलनामध्ये सहभागी व्हायला अरुणाताई आळंदीला गेल्या होत्या. संध्याकाळी अरुणाताईंना निरोप देताना शांताबाई त्यांना म्हणतात, आपण दोघी आधी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेऊ आणि मग मी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाल्याचा आनंद म्हणून आपण दोघी छान काचेच्या बांगड्या भरूया. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असलेल्या शांताबाई आणि त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेली पण अरुणाताईंच्या रूपाने भेटलेली त्यांच्यासारखीच प्रतिभावान मैत्रीण आणि त्यांचा आनंद साजरा करण्यातला साधेपणा पाहून आपण अक्षरशः भारावून जातो. तसंच अरुणाताई अध्यक्ष म्हणून यवतमाळमध्ये असतानाची सकाळ वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली बातमीही आपलं विशेष लक्ष वेधून घेते. कारण एवढं मोठं पद भूषवतानाही त्यांनी काळजीपूर्वक आणि आस्थेवाईकपणे जपलेला माणुसकीचा धागा. साहित्य संमेलनाच्या काळात यवतमाळमध्ये 4 दिवस अरुणाताईच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होत्या. तेव्हा अनेक रसिक चाहते त्यांना भेटायला येत होते आणि या सर्वांना हॉटेलकडून चहा बिस्किटं आवर्जून दिली जात होती. हॉटेल सोडताना अरुणाताईंनी आठवणीने ह्या चहा बिस्किटांचं बिल किती झालं आहे याची विचारणा केली. संमेलनाध्यक्ष म्हणून वावरताना ही बाब आवर्जून लक्षात ठेवणं, ह्यातूनच त्यांचा साधेपणा, सच्चेपणा, सहजपणे जपलेली माणुसकी आपल्याला खूप काही शिकवून जाते. आता अरुणाताईंच्या आणि सुनीताबाई देशपांडेंच्या स्नेहपूर्ण नात्याकडे वळण्यापूर्वी ऐकूया आपण अरुणाताईंच्या काही सुंदर कविता. पहिली कविता आहे पाऊस. आभाळ भरून हे घन ओथंबून असे, आभाळ भरून हे घन ओथंबून असे, प्रसवाचा उत्सव सजवून माती हसे. पाऊस तिच्या मांडीवर तान्हा होतो, खोवून पीस मोराचे कान्हा होतो. हिमशुभ्र कळ्यांवर तमात झुकतो जेव्हा, पाऊस रसिक राधेचा राणा होतो. पानात डोलते पान चहूकडे हिरवे, रानात दाटते रान, रान मन हरवे. पाऊस कुणा राव्याला दाणे देतो, पाऊस कुणा राव्याला दाणे देतो, तंद्रीत खुळ्या पाण्याला गाणे देतो. पंखांना देतो दिशा मोकळ्या दाही, पाण्याला पाऊस रत्न पैंजणे देतो. गीतांना देतो छंद फुलांना गंध, स्वप्नातून भरतो रंगरतीचे धुंद. पाऊस निळ्या अभिसारा लाघव देतो, पाऊस निळ्या अभिसारा लाघव देतो, अन जवळपणाला नवखे मार्दव देतो. सजनाच्या स्पर्शातून माळतो ऊन, शपथांना पाऊस ओले आर्जव देतो. पाऊस सोलतो हृदय कापतो नाती, घन व्याकुळ करतो एकांताच्या राती. पाऊस पिसाटा परी सरारून येतो, पाऊस पिसाटा परी सरारून येतो, पदरातील सारे शब्दच हिरावून घेतो. आयुष्यच अवघे तहानलेले होता, पाऊस टपोरा अर्थ ओंजळीत देतो. आयुष्यच अवघे तहानलेले होता, पाऊस टपोरा अर्थ ओंजळीत देतो. दुसरी कविता आहे ढग या नावाची. माथ्यावरती कौलारू ढग, केशर पाणी प्यालेला. माथ्यावरती कौलारू ढग, केशर पाणी प्यालेला, जरा खालती डोंगर माथा सगळा हिरवा झालेला. निळ्या हवेला कांचन झिलई, रंग मधाचा गवताला, तरुण मनाची उमेद ऐसा दिमाख भरल्या शेताला. पायांखाली नितळ वाजते चुरमड पिकल्या पानांची, जरा ओलसर सुखात दुखते कळ मातीच्या गाण्याची.
कुठले कुठले गतजन्मांचे लख कवडसे हृदयात, न कळे कुठल्या सुखदुःखांनी तुडुंब डोळे भरतात. खोल आतल्या एकांताचा कोण घेतसे कानोसा, खोल आतल्या एकांताचा कोण घेतसे कानोसा, पूर्ण सोलल्या देह मनाला स्पर्श भास हा कोणाचा. मनात आता कुठला हा ढग केशर पाणी प्यालेला, मनात आता हा कुठला ढग केशर पाणी प्यालेला, आणि हाती शब्द कसा हा सगळा हिरवा झालेला. पुढची कविता आहे अकस्मात. पाऊस वाहून नेतो जगण्यावरची धूळ, पाऊस वाहून नेतो जगण्यावरची धूळ, आणि प्रयासाने झाकलेले सारेच उघडे पडते. विजा चमकतात, वारे ओल्या दुःखांना झोंबतात. एखादे पिवळे फुलपाखरू घेते भिजकी किरकी, आणि डोळ्यात झणझणून पाणी येते. पाऊस वाहून नेतो जगण्यावरची धूळ, आणि जुन्या दिवसांची तळमाती लख्ख दिसू लागते. सोडून दिलेले लहान लहान क्षण पुन्हा आठवतात. अनाघ्रात वाटांवरचे अक्षत गवत, तशा हरवलेल्या गोष्टी नव्याहून चमकतात. आपले खूप खूप आधीचे मन अकस्मात सापडते, आपले खूप खूप आधीचे मन अकस्मात सापडते. पाऊस वाहून नेतो जगण्यावरची धूळ, आणि प्रयासाने झाकलेले सारेच उघडे पडते, आणि प्रयासाने झाकलेले सारेच उघडे पडते. संवेदनशील मनाला पाऊस किती विविध रूपांमध्ये भेटतो. शब्दही कसा हिरवा होतो, रोजच्या जगण्याला कसा तजेला येतो, नवा अर्थ गवसतो. असं खूप काही अधोरेखित करणाऱ्या आहेत या कविता, टपोरा अर्थ ओंजळीत देणाऱ्या. अरुणाताई सांगतात की शांताबाईंच्या पदराला धरूनच त्या पुलंच्या घरी गेल्या, आणि मग कवितेचं बोट पकडूनच सुनीताबाईंशी जवळीक वाढली. सुनीताबाई आणि जी.ए. कुलकर्णींचा पत्रव्यवहार म्हणजे साहित्य कृतीचा एक उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. विविध लेखक आणि त्यांनी हाताळलेले विविध साहित्य प्रकार, त्यांची लेखनशैली यावर सांगोपांग चर्चा त्यांच्या ह्या पत्रांमधून होत असे. अशी वाङ्मयीन मूल्य असलेली पत्र वाचण्याची इच्छा अरुणाताईंनी सुनीताबाईंना बोलून दाखवली, ती ह्याच उद्देशाने की काही साहित्यिक संदर्भ त्यांना सापडतील. अरुणाताईंना जेव्हा हा सारा पत्रव्यवहार वाचायला मिळाला, तेव्हा त्यांना मनोमन वाटलं की ह्या साऱ्या लेखन सामग्रीचं एक सुंदर पुस्तक झालं पाहिजे. तेव्हा अरुणाताईंनीच ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहावी असं सुनीताबाईंनी सुचवलं, आणि त्या पत्रांचा अर्थकंद प्रस्तावनेच्या रूपामध्ये अरुणाताईंनी तितक्याच ताकदीने आणि सुनीताबाई जीएनच्या जगावेगळ्या मैत्रीच्या नात्याची प्रतिष्ठा सांभाळून मांडला आहे. त्या दोघांच्या जीवनचिंतनाची श्रीमंती, जगभराच्या साहित्याचे संदर्भ आणि त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध ह्याबाबत अरुणाताई म्हणतात की अशावेळी जाणवतं की आपली सर्जनशीलतेची ताकद ही केवळ लिहिण्यामध्ये नसते, तर आकलन करण्यामध्ये असते. हे अरुणाताईंचं विधान वाचकांनाही जबाबदारीचं भान देणार आहे. ऐकूया त्यांची शपथ नावाची कविता. शब्दांमधून लुकलुकते, उजळून विस्फारते, तेवढेच थोडे सुचत असते, त्या पलीकडचे केवढे तरी म्हणायचेच राहते. बोलतात डोळे मनवाहू, बोटे तळहात बाहू, पायांना संवाद सुचतात, मिठीला स्वगते भुलवाहू. तरी का सगळे सांगून सरते, तरी का सगळे सांगून सरते, उरते खूप उरते, आयुष्याच्या कडेकडेने पुष्कळच निथळते. न मरणारे जिवट असे पिळदार अग्रही, कधी कडुशार तुरट कधी हवेसे काही, सगळ्याचे आणखी एक जगणे होते. उठलेले या आयुष्यातून पाषाणातून शिल्प जसे, प्राणवान स्वयंभू अस्तित्व त्याचे. हात लांबून स्पर्श करावा जवळ इतके, तरीही दूर स्वप्नांसारखे ते आपले. ते अबोल जागृती नीच त्याही पलीकडे पुष्कळ उरते. कवितेच्या जन्मक्षणी फक्त येऊन ते शपथ घालते, कवितेच्या जन्मक्षणी फक्त येऊन ते शपथ घालते. खरंच शब्दांचं सामर्थ्य, लिहिणाऱ्याची प्रतिभा
आणि वाचकाची समजूत, आकलन हे एका पातळीवर आलं तरच त्याचा आस्वाद घेता येतो. कवी कवयित्रीच्या अंतर्मनाचा हुंकार ऐकायला आपलंही मन ग्रहणशील, संवेदनशील ठेवावं लागतं. कारण हेही तितकंच खरं की शब्दांची जादू, शब्दांची ताकद, लिखाणाचा उमगलेला आशय हा एक अनुभूतीचा क्षण असतो. पुन्हा पुन्हा वाचल्यावर अर्थांचे पदर उलगडत जातात. तरीही समजुतीच्या पलीकडे काहीतरी उरतंच. हा अपुरेपणाचा सल परत नवीन शब्दरचना जन्माला घालतो आणि सच्च्या वाचकाला, भाषेवर प्रेम करणाऱ्याला पुन्हा पुन्हा ह्या अनुभूतीचा लाभ घ्यावासा वाटतो. रसिक वाचकांना सुंदर काव्यानुभव देणाऱ्या अरुणाताईंनी विविध वाङ्मयीन प्रकार समर्थपणे हाताळले. याचबरोबर वाङ्मयीन क्षेत्रातल्या विविध जबाबदाऱ्या त्या सहज पार पाडतात. कारण त्यांचं भाषेवरचं प्रेम, आपल्या मराठी भाषेची समृद्धी वाचकांना कळावी आणि आपल्या भाषेचा दर्जा टिकून राहावा यासाठी त्या व्रतस्थपणे काम करताना दिसतात. त्यांचा सारा जीवन प्रवास हा साहित्याशी जोडलेला आहे. संपादन क्षेत्रामध्येही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका वाचकांच्या अनुभवास येते. अरुणाताईंचं लेखन हे विविध ज्ञानशाखांशी अनुबंध ठेवणारं आहे. संपादक म्हणूनही त्यांच्या व्यासंगी, निस्पृह आणि निर्भीड लेखणीचा आपल्याला प्रत्यय येतो. विवेकामृत, विवेकानंदांची पत्रे, नागमंडल, मराठी नागकथा, उमदा लेखक उमदा माणूस, विस वाळिंबे, व्यक्ती आणि वाङ्मय, सुगंध उरले सुगंध उरले, नाग देशपांडे यांची निवडक कविता, दुर्गा भागवत, व्यक्ती, विचार आणि कार्य, फुलांची ओंजळ, मालतीबाई किर्लोस्कर यांचे निवडक ललित लेख, स्त्रीलिखित मराठी कादंबरी, कथा, कविता हे 3 भाग हे मोठं संपादन कार्य आहेच. तसंच अनेक नियतकालिकांचे आणि दिवाळी अंकांचे देखील त्यांनी संपादन केलं आहे. पसाय ह्या मासिकाचे, तसंच अक्षर दिवाळी, बहिणाबाई दिवाळी वार्षिकांक हा कविता विशेषांक आणि कथा विशेषांक आहे. सेतुबंध दिवाळी वार्षिकांक हेही त्यांचं काम आहे. शांता शेळके यांच्या सहयोगाने मराठी प्रेम कविता हे त्यांचे संपादन म्हणजे अभ्यासकांसाठी एक चांगला संदर्भ ग्रंथ आहे. तर स्त्री साहित्याचा मागोवा खंड 1 व 2 हे वाङ्मयीन इतिहासासोबतच सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने खूप मोलाचे संपादन आहे. लोकसंस्कृतीचे प्रातिभदर्शन हा ग्रंथ त्यांनी डॉक्टर वर्षा गजेंद्र गडकर यांच्या सहयोगाने संपादित केलेला आहे. डॉक्टरांची ढेरे, व्यक्ती आणि वाङ्मय हा विषय असलेलं हे संपादन. यामध्ये बहुविध संदर्भांचा अमूल्य ठेवा आहे. संपादकीय क्षेत्रातील हा त्यांचा प्रवास आहे 1987 नंतरचा. पण वयाच्या 9व्या वर्षीच त्यांनी छान छान चित्रे ह्या पुस्तकाचं संपादन केलं होतं. मार्च 2019मध्ये अरुणाताईंच्या आत्या म्हणजे प्रमिलाताई ढेरे यांना तपस्या पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जन्मदा प्रतिष्ठान आणि स्वानंदी यांच्यातर्फे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस आणि लेखिका शकुंतला फडणीस यांच्या हस्ते प्रमिलाताईंना हा पुरस्कार देण्यात आला. पुण्यामध्ये झालेल्या ह्या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अरुणाताईंच्या साहित्यावर आधारित काव्य मैफलही आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचा योग मला अनुभवता आला. ह्या कार्यक्रमाला पुण्यातील नामवंत दिग्गज मंडळींनी गर्दी केली होती. तेव्हा शीद फडणीसांनी अरुणाताईंच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू उलगडून सांगितला. जवळजवळ 30 वर्षापूर्वी शीद फडणीस यांना UGC आणि पुणे विद्यापीठाकडून एक कलाविषयक डॉक्युमेंटरी बनवण्याविषयी सांगण्यात आलं होतं. ह्या डॉक्युमेंटरी फिल्मचं संयोजन आणि दिग्दर्शन हे अरुणाताईंचं होतं. चित्र कसं पाहावं, चित्राची बाजू कशी समजून घ्यावी ह्याची सौंदर्यदृष्टी असणाऱ्या अरुणाताईंची ही नवी ओळख शीद फडणीसांनी करून देताच सभागृहामध्ये अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांच्या साऱ्या लेखनातून त्यांच्या ह्या चित्रस्पर्शी लेखणीचा अनुभव वाचकांना वारंवार येतो. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सुद्धा कलांच्या आंतरसंबंधांबद्दल त्या खूप सुंदर आणि अचूक भाष्य करताना दिसतात. त्या म्हणतात की माणसाला मिळालेलं कलेचं सर्वात मोठं देणं हे आहे
की कला माणसाला मुक्त करते. कलेच्या द्वारे येणारा मुक्ततेचा अनुभव हाच अनेकदा सच्च्या कलावंताच्या निर्मितीमागचा दृश्य अदृश्य ध्यास असतो. आणि कलांचे आंतरसंबंध ह्या ध्यासाला केंद्रस्थानी धरूनच विणले जातात. कारण जीवनाच्या एकाच जलाशयाचं पाणी हे कलाकार आपापल्या निर्मितीच्या घटामध्ये भरून घेत असतात. आपली स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र साहित्यवाट निर्माण करताना त्या वाचकांनाही वेगळ्याच विचारांच्या वाटेवर नेऊन सोडतात. त्यांचा आत्मशोधाचा प्रवास हा आपसुकच सम्यक भानाकडे वळतो. साहित्यिकाच्या लेखणीची हीच तर ताकद असते. समाजमनाची जडणघडण, सांस्कृतिक वाटचाल, समाजाची अभिरुची संपन्न करणं आणि प्रसंगी समाज परिवर्तन घडवून आणणं अशा विविधांगी विधायक कामामध्ये साहित्यिकाच्या लेखणीचा मोठा वाटा असतो. अर्थात हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा कुठल्याही व्यक्तीला वाचनाच्या वाटेवर आत्मशोधाचा, आत्मचिंतनाचा स्वानंद गवसतो. उत्तरोत्तर त्यातूनच जाणीवा नेणीवा समृद्ध होत जातात. अरुणाताईंच्या लेखनामधून हा प्रत्यय वाचकांना वारंवार येतो. साक्षीभावाने बघताना या पुस्तकाच्या रूपाने अरुणाताई जर्मन कवयित्री उल्रिकन द्रेसनर यांच्या जर्मन कवितांचा मराठी अनुवाद वाचकांसमोर ठेवतात. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की जर्मन कवितांचा हा शब्दशः मराठी अनुवाद नाही, तर जयश्री जोशी ह्या दुभाषी मैत्रिणीच्या मदतीने उल्रिकन यांच्यासोबत चर्चा करून कवितांचे अंतरंग समजून घेऊन त्यांनी त्या मराठीमध्ये मांडल्या आहेत. आणि म्हणूनच पोएट टू पोएट ह्या अभिनव संकल्पनेतून साकारलेलं हे अनुसर्जन आहे. ग्योथे इन्स्टिट्यूट म्हणजेच मॅक्स म्युलर भवन या संस्थेने हा प्रकल्प राबवला होता. जर्मन कवयित्री उल्रिकन ह्यांच्या निवडक कवितांचं अनुसर्जन करण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूटतर्फे डॉक्टर अरुणा ढेरे या संवेदनशील कवयित्रीला निमंत्रित केलं होतं. दोन भिन्न भाषी कवींनी एकत्र यावं, दुभाषामार्फत एकमेकांच्या कविता थेट समजून घ्याव्यात आणि इंग्रजीसारख्या आणखी एका मध्यस्थ भाषेची मदत न घेता त्या अनुवादित कराव्या अशी ह्या प्रकल्पामागची भूमिका होती. ह्यावरून मला त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या साहित्यविषयक प्रेमाच्या संदर्भात त्यांचे गुणवैशिष्ट्य आवर्जून सांगावंसं वाटतं की मोठ्या मोठ्या संस्था अरुणाताईंना विविध विषयांवर वाचकांसोबत, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी बोलावतातच. आणि अरुणाताई आपल्या भाषणांमधून मोठ्या कालपटावर वर्तमानाला जोडून घेत त्यांच्या भाषणाचा विषय हा श्रोत्यांपुढे वेगळ्या पातळीवर नेऊन उलगडून सांगतात. पण महत्त्वाचं हे आहे की छोटी छोटी संमेलनं असोत, दूरच्या गावातले छोटेसे कार्यक्रम असोत किंवा कुणा उदयनमुख लेखकाच्या साहित्याचं प्रकाशन असो, अरुणाताई इथेही आवर्जून हजेरी लावतात. व्यक्त होऊ पाहणाऱ्या लेखकांना उभारी देतात, बळ देतात. अशा प्रकारे सतत लोकोत्सवात सहभागी होऊनही तसेच विविध पद भूषवत अरुणाताई आपला लेखन प्रपंच लीलया सांभाळतात. कारण एकच, साहित्य परंपरेवर निष्ठा. आता अरुणाताईंची एक नवीनच ओळख मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती ओळख आहे गीतकार अरुणा ढेरे. मिलिंद जोशींनी संगीत दिलेलं आणि श्रेया घोषालने गायलेलं हे सुमधुर गीत आहे अजून तरळते दृष्टी पुढती ते मोराचे पीस निळे. अरुणाताईंच्या काव्यलेखनामध्ये आपल्याला सापडतात बाईच्या कविता, तिच्या सुखदुःखाच्या कविता, प्रेमाच्या कविता, सईच्या कविता, सृष्टीच्या कविता, नवभान देणाऱ्या पर्यावरणाच्या कविता, चांदण्याच्या कविता आणि कवितेच्याही कविता. काही काव्यपंक्ती सादर करते. कृतार्थतेनं रक्ताच्या थेंबांना नवी लाली चढावी असे आप्राण विश्वलक्षी कवितांचे चेतन प्रहर नेहमीच येत नाहीत. कृतार्थतेनं रक्ताच्या थेंबांना नवी लाली चढावी असे आप्राण विश्वलक्षी कवितांचे चेतन प्रहर नेहमीच येत नाहीत. तुला समजू न शकणाऱ्या जाणीवांचे हुंदके गळाभर दाटून येतात. तुला समजू न शकणाऱ्या जाणीवांचे हुंदके गळाभर दाटून येतात. आवरले नाहीत तर ओठांची थरथर होतात
अन फारच असह्य झाले की कविता होऊन कागदावर ठिपकू लागतात. अस्मिता संपन्न दुःखाचे रचनाबंध कसे स्वीकारल्याने आस्वादले जातात हे मला सांग ना. अस्मिता संपन्न दुःखाचे रचनाबंध कसे स्वीकारल्याने आस्वादले जातात हे मला सांग ना. पुढच्या काव्यपंक्ती किती सुंदर आहेत पहा. संज्ञेच्या पैलतटी मी अंधार ओंजळी भरते, अन ऐल तटाला कविता शब्दात उजाडत जाते. संज्ञेच्या पैलतटी मी अंधार ओंजळी भरते, अन ऐल तटाला कविता शब्दात उजाडत जाते. अनादिकालापासून प्रत्येक स्त्रीची वेगळी कथा अन वेगळी व्यथा. ऐकूया आता तिच्या कविता. लहानपणी सगळ्याच मुली सागरगोट्यांचा खेळ खेळतात. ह्या छोट्याशा कवितेतून अरुणाताई वेध घेतात मुलींच्या आयुष्याचा. ती बाई होते तेव्हा नंतरच्या आयुष्यामध्ये लहानपणीचा तो आनंद, आत्मविश्वास राहतोच असं नाही. वर उंच उडवलेल्या सागरगोट्याभोवती सानंद गतीचा बेभान कल्लोळ. वर उंच उडवलेल्या सागरगोट्याभोवती सानंद गतीचा बेभान कल्लोळ. खाली निशंक आत्मविश्वासाने पसरलेली लहानशी ओंजळ. आणि मध्ये उत्सुक डोळे, अचूक अंदाज, चेहऱ्यावर अभिमानी साधेपणाचा झळाळ. आणि मध्ये उत्सुक डोळे, अचूक अंदाज, चेहऱ्यावर अभिमानी साधेपणाचा झळाळ. या दृश्याला असतो का पण भविष्यकाळ? या दृश्याला असतो का पण भविष्यकाळ? ही खेळ नावाची कविता जेव्हा त्यांनी प्रथम कविसंमेलनामध्ये सादर केली होती तेव्हा विंदा करंदीकरांसारख्या साहित्य क्षेत्रातल्या थोर माणसाने अरुणाताईंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. आता पुढच्या कविता ऐकूया. बाभळीला फुले आली घाई कराबाई. बाभळीला फुले आली घाई कराबाई, अपरूप वेळ अशी पुन्हा पुन्हा नाही. पुसा डोळ्यातले पाणी, दुःख झाका नवेपणी. काट्यांमध्ये अडकला सोडवा पदर, तडकली तरी जपा जरीची कुसर. असे होते कधीतरी सुख लागते जिवारी. अशा वेळी दाबून या ओठांवरी दात, पिचलेल्या बांगडीचा लपवाग हात. किती जन्म गेले असे फुल बाभळीत हसे. कुणी कुणी दुःखालाच सुख म्हणतात, कुंकवाच्या चिरीखाली जन्म रेखतात. कुणी कुणी दुःखालाच सुख म्हणतात, कुंकवाच्या चिरीखाली जन्म रेखतात. आज नवलाची वेळ, आज नवलाची वेळ, सोन पिवळी बाभूळ. फुलातला मध करी काळा काळा डंख, तरी मोर नाचे उरी झळाळ तो पंख. फुलातला मध करी काळा काळा डंख, तरी मोर नाचे उरी झळाळ तो पंख. सीतेला का दुःख दिले फक्त रावणाने. सीतेला का दुःख दिले फक्त रावणाने, त्याहूनही मोठी आग दिली राघवाने. बायो तिला धरित्रीचा ठाव तरी होता, काय सांगू तुला 7 जन्मांची ही कथा. गाऊ नये सई असे आपुल्या मनाशी, गाऊ नये सई असे आपुल्या मनाशी. 4 सोडावेत दिवे नदीच्या तळाशी, 4 सोडावेत दिवे नदीच्या तळाशी. पुन्हा पुन्हा हृदयाला हेच सांगते मी बाई. पुन्हा पुन्हा हृदयाला हेच सांगते मी बाई. दुःख असते आपुले सुख कोणाचेही नाही. तरी निष्ठेने करावी मनापाशी तेलवात. दिवा लावावा दाराशी येतो उजेड घरात. दिवा लावावा दाराशी येतो उजेड घरात. पदराने सांभाळून काळ वाऱ्यातून न्यावी. वर सारून या वात ज्योत अखंड ठेवावी. द्यावी उदाराला हाक साथ सदयाला द्यावी. मैत्रभावाची ओळख उरी सांभाळून घ्यावी. जरा स्वतःची स्वतःला खूण पटवावी खरी. आयुष्याच्या काठी होते तेव्हा दिवाळी साजरी. जरा स्वतःची स्वतःला खूण पटवावी खरी. आयुष्याच्या काठी होते तेव्हा दिवाळी साजरी.
त्यांनी लिहिलेल्या प्रेमकविता म्हणजे नाजूक, हळवा, भावनाप्रधान शब्दबंध. ऐकूया त्यांची कविता. मी म्हटले माझ्या मना. मी म्हटले माझ्या मना, हा कसला वेडेपणा. मी म्हटले माझ्या मना, हा कसला वेडेपणा. निळे जांभळे काही गाऊ नको म्हणाले होते. निळावतीच्या मागे जाऊ नको म्हणाले होते. गेलास तरी का पुन्हा, हा पुरता वेडेपणा. गेलास तरी का पुन्हा, हा पुरता वेडेपणा. लळा लावला असा कुणी की डोळे भिजले होते. म्हटले होते जीव जडवणे म्हणजे दुःखच मोठे. केलास तरी तो गुन्हा, हा नुसता वेडेपणा. केलास तरी तो गुन्हा, हा नुसता वेडेपणा. बघणे, हसणे, उगाच रुसणे यांच्या भवती भवती आयुष्याचे अर्थ कोवळे जरी निरागस हलती. शेवटी एकटेपणा अन काही कातर खुणा. शेवटी एकटेपणा अन काही कातर खुणा. कुणी कुणाचे जिवलक होणे सोपे का. कुणी कुणाचे जिवलक होणे सोपे का. सांग ना, हा कसला वेडेपणा. सांग ना, का असला वेडेपणा. पुढची कविता आहे प्रेमासाठी. सारून जगाला शपथ तुझी रुजलेली. सारून जगाला शपथ तुझी रुजलेली. मातीला भोळ्या ठाऊक नाही काही. ज्या वरती ठेवून हृदय निघाला वारा. ते सळसळ हिरवे पान मला दे बाई. मी नखलत नाही शिरा कोवळ्या ओल्या. दुमडून कडांना दुखवत नाही देठ. मी फक्त ठेवते उजेड हिरवा आत. अन प्रेमासाठी मिटून घेते ओठ. मी फक्त ठेवते उजेड हिरवा आत. अन प्रेमासाठी मिटून घेते ओठ. प्रेम भावनेतून निर्माण होणारं परस्परांवरील भावनिक अवलंबन त्यांनी किती सुंदर शब्दबद्ध केलं आहे पहा. एकमेकांना खोलवर दुखवतो आपण. एकमेकांना खोलवर दुखवतो आपण. उसळून येतो नव्याच प्रमाथी नाजूकपणे. परस्परांवर प्रलयातून कोसळून पडतो. जणू प्रेम करण्यावरचा एकमेव अटळ इलाज म्हणजे अधिक प्रेम करणे. अशा झोंबऱ्या श्रद्धेवरच हेलपाटणारा अवघा जन्म तोलून धरतो. जणू प्रेम करण्यावरचा एकमेव अटळ इलाज म्हणजे अधिक प्रेम करणे. अशा झोंबऱ्या श्रद्धेवरच हेलपाटणारा अवघा जन्म तोलून धरतो. प्रेम हे शेवटी जगण्याशीच बांधलेलं असतं. कधी प्रेमाच्या वाटा सफल असतात तर कधी फसव्या. कधी स्थैर्य देणाऱ्या तर कधी मानसिक स्वास्थ्य हिरावणाऱ्या. प्रेमा इतकं ओठ मिटून काही दिलं नाही. प्रेमा इतकं ओठ मिटून काही दिलं नाही. दुःखा इतकं ओठ मिटून काही घेतलं नाही. पायांपाशी अनायास येणाऱ्या वाटा दूर सारून शोधत गेले थवा चुकलेला रावा. एक तू भेटलास. एक तू भेटलास ज्यानं आपलं घर कधी स्थिर केलं नाही. दुःखातच माणसं असतात माणसासारखी. दुःखातच माणसं असतात माणसासारखी. सुखानं भ्रमलेल्यांचं वेडं गाणं कधी विसरता आलं नाही. शब्दा नको होत्या. शब्दा नको होत्या. गरज नव्हती वचनांची. खिळ्यासारखं जग आपल्यामध्ये रोवून घेणं आपण नाकारलं नाही. म्हणून मग कविते इतकं ओठ मिटून काही गायलं नाही. जगण्या इतकं ओठ मिटून काही साहिलं नाही. म्हणून मग कविते इतकं ओठ मिटून काही गायलं नाही. जगण्या इतकं ओठ मिटून काही साहिलं नाही. काही साहिलं नाही. आणि आता जगण्याचा अर्थ सांगणाऱ्या अरुणाताईंच्या सुंदर रचना. अस्तित्व सार्थकी लागल्याच्या आनंदात थरथरणारी उन्हाची कोवळी पाखरं. पाठीवर मिरवणारी ही 4-2 आपाप कोकरं. असा आणि इतकाच असतो आनंद आपण कोणाला हवे असण्याचा. आयुष्याचा सगळा अर्थ यातूनच असतो सांधून घ्यायचा. या कोकरांबरोबरच ही झिपरी बाभूळ, ते विरळ कुरण, ते बावखोलातलं पाणी
अन त्याही पलीकडलं ते उजाड वळण. ह्या सगळ्यांचे संदर्भ लावून समजून घेतले तर तुला कळेल मागचं पुढचं कसं सांधलं जातं. कोकराच्या डोळ्यात हे चित्र कसं सांभाळलं जातं. आता एवढंच कर, ओठ न हलवता नुसतं घे स्पर्शून, माझ्या केसावरचं पापणीवरचं हे कोवळवून. मग थरथरेल त्या कोकरांसारखाच आनंद आपल्याही कण्यातून. मग थरथरेल त्या कोकरासारखाच आनंद आपल्याही कण्यातून. आता एक त्यांची सुंदर कविता आहे देता यावे या नावाची. देता यावे हसू निरभ्र अकलंकित, निरागस तान्ह्याच्या आनंदा इतके सहज कोवळे. देता यावे हात निर्हेतुक आश्वासक, स्वतःला स्वतःचा आधार देण्या इतके स्वाभाविक मोकळे. देता यावे शब्द अम्लान निसंशय, आयुष्याच्या पायाशी जगणारे निरहंकार. देता यावे हृदय अपार निरामय, दयाधनाच्या दारापाशी पोचवणारे निराकार. देता यावे हृदय अपार निरामय, दयाघनाच्या दारापाशी पोचवणारे निराकार. अरुणाताईंच्या कविता वाचताना येणारी अनुभूती ही विलक्षण असते. नेमक्या शब्दात अचूकपणे टिपलेलं भावभावनांचं जगत कवितेतून मांडताना त्या किती सहजतेने एका वेगळ्या अन महान आशयाकडे घेऊन जातात. आदिबंध म्हणजे एखाद्या वस्तूचा मूल आकृतिबंध. ते वेगवेगळ्या मानस प्रतिमांमधून व्यक्त होतात आणि साहजिकच त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिमा असतात. कधी माती तर कधी चंद्र, कधी मोर तर कधी घर, परिसर, निसर्ग यांचे आदिबंध त्या कवितेतून आपल्याशी, आपल्या जगण्याशी जोडतात. भूमी, माती आणि स्त्री यांची जातकुळी एकच. दोघींकडे सर्जनाची, निर्मितीची ताकद आहे. त्या माती या प्रतिमेचा आदिबंध स्त्रीच्या मनाशी, आयुष्याशी किती सुंदर जोडतात पहा. मोकळा उदासीन वारा नभ भरून आले वरती, गाण्याच्या जन्मासाठी अन मनात भिजते माती. मोकळा उदासीन वारा नभ भरून आले वरती, गाण्याच्या जन्मासाठी अन मनात भिजते माती. त्यांच्या दुसऱ्या एका कवितेमध्ये त्या हा मातीचा आदिबंध किती सुंदर मांडतात पहा. हळूहळू धुपून जाते उमेदीचे सकस आयुष्य, माती निकामी होत जाते. हळूहळू धुपून जाते उमेदीचे सकस आयुष्य, माती निकामी होत जाते. स्त्रीच्या मनाच्या विविध छटा, रंग आणि मोर आणि त्याचा पिसारा यांचं जणू एक हळवं नातं असतं. तसाच चंद्र आणि चंद्रकोरीसोबत तिचा एक वेगळाच भावबंध असतो. तुझी जात्यातली ओवी मोर चोचीतो ओवतो, चिंध्या जोडून गोधडी मला निझेला ठेवतो. मोर नाचतो दारात तुझा निरोप सांगतो, तुझ्या दुःखाचा उखाणा माझ्या ओटीत सांडतो. मोर नाचतो दारात तुझा निरोप सांगतो, तुझ्या दुःखाचा उखाणा माझ्या ओटीत सांडतो. पानांवर चढते चांदी हर्षाचा पारा निथळे, काळोख निळा ये भरून गळा, शब्दांचे दुःख निराळे, ना कळत्या अर्थापाशी मोराचा पंख झळाळे. तर चंद्राच्या प्रतिमेशी आदिबंध जोडताना त्या म्हणतात, पुरेपणाचा चंद्र आपल्या समजुतीवर उगवत नाही कधी, सगळेच कसे अधुरे उजळत असते. चांदण्याची घडी लपेटताना अंगभर निरीनिरीतून आणि घडीचुडीतून गळू लागले फुरुफुरू अंधार, हे आधी कुठे माहिती असते. चांदण्याची घडी लपेटताना अंगभर निरीनिरीतून आणि घडीचुडीतून गळू लागले फुरुफुरू अंधार, हे आधी कुठे माहिती असते. तिचा सांडला पैंजण कुठे गुंतला कळेना,
तिचा सांडला पैंजण कुठे गुंतला कळेना, कसा राणी वनी मनी त्याचा नाद सापडेना. तिला ताल हवा तिचा द्याना शोधून जरासा, तिला ताल हवा तिचा द्याना शोधून जरासा. तिच्यासाठीच थांबला चंद्र गाण्यात केव्हाचा, तिच्यासाठीच थांबला चंद्र गाण्यात केव्हाचा. माझ्या मातीला केव्हाची निळी अदृष्ट तहान, माझ्या मातीला केव्हाची निळी अदृष्ट तहान. एका चंद्रभासासाठी उभे आयुष्य गहाण, एका चंद्रभासासाठी उभे आयुष्य गहाण. तर स्त्रीसाठी घर हे तिचं आपलं असं विश्व असतं. घराशी, घरातल्या माणसांशी, दारं खिडक्यांशी, अंगणाशी, झाडाझुडपांशी, पाळीव प्राण्यांशी, घरातल्या वस्तूंशी तिचं जिव्हाळ्याचं आणि ममतेचं नातं असतं. बेफाम कोसळत होता पाऊस, बेफाम कोसळत होता पाऊस. भर दिवसाच अंधारून आलेले, बधीर झालेले सगळे आत बाहेर, जग सरींनी सारवलेले. तिने घट्ट बंद केले आपले घर, एकटेपणाचे कवाड लावले आणि भुकेल्या शब्दाच्या पुढ्यात शांतपणे आपले मन ठेवले, आणि भुकेल्या शब्दाच्या पुढ्यात शांतपणे आपले मन ठेवले. कोपद्म रेखलेल्या अंगणाचं न शेवग्याच्या नाजूक चवरीचं, घर सोडून सहज होता येत नाही परदेशी, की वणवण फिरणाऱ्या सुखाच्या स्वप्नांकडे पाठ फिरवून माझघरात वळवता येत नाही निश्चिंत खुशी. विश्वरहस्याच्या गूढ काळोखाचाही त्या आपल्या लिखाणातून वेध घेताना दिसतात. कोहम हा सामान्य माणसापासून थोर तत्वचिंतकांना भेडसावणारा प्रश्न. आदिम काळोख हा सृष्टीच्या निर्माण क्षणी सर्जनशील असतो आणि भयकारीही असतो. एका कवितेत त्या म्हणतात, हाती लागला आहे अंधाराचा भक्कम जाड दोर, जाऊ का याला धरून त्या ब्रह्मगुहेकडे, करू का संज्ञेनंतरचे एक साहस वेडे, करू का संज्ञेनंतरचे एक साहस वेडे. त्यांच्या कवितामधून प्रत्ययाला येणारा अंधाराचा पोत हा कधी निळा जांभळा असतो, कधी निळा पारदर्शक असतो, तर कधी घनगर्द तिमीर असतो, विषण्ण काळोख असतो. आदी आणि अंत अधोरेखित करणारा मूलाकार आणि निराकार असतो. अरुणाताईंच्या कवितांमधून उमलत जातात जगण्याच्या, आयुष्याच्या नव्या कड्या, नवीन धुमारे. स्त्री म्हणून आपल्या उरातल्या स्पंदनांशी त्यांच्या कविता विणत राहतात एक तरल रेशमी नातं, समजुतीचं उबदार वस्त्र. आणि नकळत आपलंही जाणीवांचं आकाश मोकळं मोकळं होत जातं आणि समजुतीची माती सुपीक निरोगी बनते. त्यांचे कथासंग्रह कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर रात्री, उंच वाढलेल्या गवताखाली, मन केले ग्वाही हे शीर्षकांच्या वेगळेपणासकटच वाचकांना अनुभवाच्या वेगळ्या पातळीवर नेतात. तर त्यांचे ललित लेख संग्रह म्हणजे भोवतालच्या जगाची, आजूबाजूच्या माणसांची, निसर्गाची सुंदर शब्दचित्रच आहेत. लावण्य यात्रा, रूपोत्सव, भगव्या वाटा, काळोख आणि पाणी, नव्या जुन्याच्या काठावरती, अर्ध्या वाटेवर, वेगळी माती, वेगळा वास, माणूस आणि माती हे त्यांचे ललित लेखसंग्रह म्हणजे पुराणकथा, लोककथा आणि नवे विचार, नवे संदर्भ यातील साम्यभेद शोधत मानवी जीवनाचं समग्र भान देणारे आहेत. त्यांच्या सामाजिक इतिहासपर लेखनाला संशोधनाची भक्कम पायाभरणी आहे. प्रकाशाचे गाणे, विवेक आणि विद्रोह, जाणीवा जाग्या होताना, त्यांची झेप, त्यांचे अवकाश ही पुस्तकं असोत किंवा डॉक्टर विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार हा चरित्रात्मक शोध प्रकल्प वाचताना लक्षात येतं की त्यांच्या लेखनाला नेहमीच संशोधक वृत्तीची, ससंदर्भ सुसूत्रतेची आणि वैचारिक दृष्टिकोनाची बैठक लाभली आहे. स्मृतिचित्रे
हे लक्ष्मीबाई टिळकांचं आत्मचरित्र सर्वज्ञात आहेच. त्याच पार्श्वभूमीवर अरुणा ढेरेंनी विस्मृतिचित्रे या पुस्तकामधून विस्मृतीत गेलेल्या कर्तृत्ववान स्त्रियांची एक वेगळी ओळख मांडली आहे. त्या कर्तृत्ववान धैर्यवान स्त्रियांचं व्यक्तिगत पातळीवरचं बंड, लढाई आणि आत्मोन्नतीच्या मार्गावरून जाताना समाजातील विविध स्तरांमधील स्त्रियांना सोबत घेऊन जाणं, त्यांना आत्मसन्मानाचा मार्ग दाखवणं, असं पथदर्शक काम करणाऱ्या स्त्रियांची छायाचित्र माहिती गोळा करण्यासाठी अरुणाताईंना अक्षरशः प्रचंड संशोधन करावं लागलं आहे. प्रेमातून प्रेमाकडे हे अरुणाताईंचं आणखी एक सुंदर भावविश्व उलगडून सांगणारं पुस्तक आहे. ह्यामध्ये खूप थोड्या मोठ्यांच्या आयुष्यातील मैत्रीचं नातं त्या असामान्य दृष्टीतून वाचकांसमोर ठेवतात. स्त्री पुरुषांमधील मैत्रीच्या निकोप नितळ नात्याला या पुस्तकामध्ये त्या योग्य न्याय देतात. त्या नात्याची प्रतिष्ठा जपतात. पंडित कल्हण यांची राजतरंगिणी ही संस्कृत गाथा अरुणाताईंनी श्री प्रशांत तळणीकर या सह अनुवादकांसोबत मराठीमध्ये अनुवादित केली आहे. राजतरंगिणी म्हणजे काश्मीरचा काव्यरूप इतिहास असलेला हा ग्रंथ अरुणाताईंनी मराठीमध्ये अनुवाद करून सर्वसामान्य वाचकांसाठी एक वेगळं दालन खुलं केलं आहे. ह्या निमित्ताने एक आवर्जून सांगावंसं वाटतं की लोकपरंपरा, लोकसाहित्य ह्याबाबत संशोधन करण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला आहे. विविध लोकांशी संवाद साधला आहे. विविध भाषांमधील विविध ग्रंथांचा अभ्यास करून मग सद्यस्थितीमध्ये लागू पडेल, पचेल असं लेखन त्यांनी संशोधकाच्या नजरेतून पण वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन मांडलं आहे. किंबहुना असं म्हणता येईल की त्यांच्या लिखाणानं वाचकांची अभिरुची ही उंचावली आहे. मृदू मनाच्या आणि स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक असणाऱ्या अरुणाताईंनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आणीबाणीच्या काळात लेखन आणि सत्याग्रह यामुळे 3.5 महिन्यांचा तुरुंगवासही सोसला आहे. गेली 40-45 वर्ष त्या सातत्याने लिहित आहेत. आजवर शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती आणि साहित्य विषयक समित्यांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाचे आणि विविध मान्यवर संस्थांचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. लावण्य यात्रा या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, मंत्राक्षर या काव्यसंग्रहाला बालकवी पुरस्कार, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कवी यशवंत आणि श्री शेणोलीकर पारितोषिक आणि सुंदर जग हे ह्या बालकविता संग्रहाला राष्ट्रीय पुरस्कार असे उल्लेखनीय पुरस्कार आहेत. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून झालेली निवड ही त्यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीवर उमटलेली राजमान्यतेची मोहरच म्हणावी लागेल. नुकतेच डिसेंबर 2020 साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे वाग्यज्ञ साहित्य कलागौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तर ABP माझा चॅनलच्या साहित्य संमेलनाचे 2018 त्यांनी अध्यक्षपद भूषवलं आहे. अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या 2019 अधिवेशनाच्या त्या प्रमुख पाहुण्या होत्या. आपला विविधांगी लेखन प्रपंच सांभाळत त्यांनी वाचकांसाठी अजून एक मोठं काम केलं आहे. ते आहे रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्र. चिकित्सक, संशोधन कार्य करणाऱ्या, आपल्या भाषेवर प्रेम करणाऱ्यांसाठी हे ज्ञानभांडार त्यांनी उभारलं आहे. इतिहास, धर्मेतिहास, भारतविद्या, शिल्पशास्त्र, नाणकशास्त्र, मंदिर संस्कृती, समाजविज्ञान, लोकसाहित्य, पोथ्या, 19व्या शतकाचा धांडोळा घेणारे ग्रंथ अशी 25,000च्या वर ग्रंथसंपदा त्या ह्या संशोधन केंद्राच्या निमित्ताने निगुतीने सांभाळत आहेत. पानशेतच्या पुरामध्ये अण्णांच्या संग्रहातील अनेक पुस्तकांना जलसमाधी मिळाली. पण हे सच्चे ज्ञानसाधक
प्राचीन साहित्य, परंपरा आणि लोकसंस्कृती या संबंधीच्या संशोधनामध्ये, लिखाणामध्ये झोकून देऊन सातत्याने काम करत राहिले. त्यांच्याही मनामध्ये तरल संवेदनशीलतेचा धागा होताच. एकेकाळी त्यांचंही एक काव्यमंडळ होतं. माझ्या जीवनवेलीला आज आली एक कळी, माझ्या जीवनवेलीला आज आली एक कळी, रोमी रोमी शहारली सुखाची नवाळी. अशी अरुणाताईंच्या जन्माच्या वेळी त्यांनी केलेली कविता एका पित्याचा आनंद दर्शवणारी तर आहेच, पण त्यांच्या कवी मनाची साक्ष देणारी पण आहे. त्यांच्या जीवनवेलीवर आलेली ही कळी अवघं साहित्य विश्व सुगंधी करते आहे. त्यांच्या साहित्य कीर्तीचा सुगंध सर्वदूर पसरला आहे. संशोधनाचं अधिष्ठान असलेलं अरुणाताईंचं विपुल लेखन पाहता मी सर्व रसिकांच्या वतीनं त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा अशा मनापासून शुभेच्छा देते. एक सखी एक कवी ह्या आपल्या पुस्तकभिशी ग्रुपच्या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या लिखाणाचा आणि विशेषतः कवितांचा आणि त्यांच्या साहित्य प्रवासाचा परिचय करून देण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न केला आहे. सांगता करताना ऐकूया अरुणाताईंच्या लेखणीतून साकारलेलं करुणाष्टक. उतरून हळू येते संधिकालीन माया, स्वजन जनधनाचे दुःख लागे मिटाया. झरझर स्मरणाची रेख जाई धुक्यात, मनभर कवितेचा मांडिला मी आकांत. पदर भरून वारा कर्द काळो खडोळे, घरभर झुकलेले उंच आभाळ गेले. किणकिण हिरवे जे स्वप्न हातात होते, पिचत पिचत तेही खोल मांसात जाते. क्षण क्षण जगलेला होत प्राणात गोळा, अरुण फिरून येई इंद्रियांना उमाळा. अनुभव नवलाचे स्वप्न सारून आले, हळूहळू कळते की काही नाही कळाले. गडद गडद झाले सावळे मेघ काळे, लुकलुक हृदयाची चांदणी त्यात हाले. सगुण म्हणून घ्यावे शब्द तेही रिकामे, अवघड मन त्याचे दुःख कोणास ठावे. नितळ गगनपात्री लागता चंद्रज्योती, कितीक हरवलेले छंद भेटून जाती. खळबळ हृदयाची दाखवावी कुणाला, झडून झडून पाखे अर्थ राहे उशाला. झिरमिर क्षितिजाचे काठ जाती भिजोनी, अडत वळत वाहे संथ काळोख पाणी. बहरून गळलेल्या लक्ष तारा जळात, लवलव रचनेचा बंध येना मनात. पदपद खोडताना कोण सायास व्हावे, गुणगुण करताना कान गाणे चुळावे. सहज सुचून जावे कोवळे मर्म काही, तरल अशी अवस्था काय भाग्यात नाही. मिटवून सुख माझे मी उभी स्तब्ध आता, अपरिमित कृपेचा रे टिळा लाव माथा. अपरिचित उदासी खोल प्राणात जागो, प्रभू तव करुणेचा दीप शब्दात लागो. मिटवून सुख माझे मी उभी स्तब्ध आता, अपरिमित कृपेचा रे टिळा लाव माथा. अपरिचित उदासी खोल प्राणात जागो, प्रभू तव करुणेचा दीप शब्दात लागो. धन्यवाद.